श्री गुरु म्हणाले, अश्वत्थ सेवा महापुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वत्थाची निंदा करू नकोस. अश्वत्थाची तू सेवा कर. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा, अमृजा संगमावर जा. तेथे अश्वत्थ वृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो. तेथे अश्वत्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे. मला अश्वत्थाचे महात्म्य सांगा, अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्रीगुरु म्हणाले, अश्वत्थाची निंदा कधीही करू नये. त्याचे महात्म्य फार मोठे आहे. अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते. एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते. ब्रह्मांड पुराणात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी नारदमुनींना अश्वत्थाचे महात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्य संचारी नारदमुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारदमुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्घ्यपाद्य देऊन त्याचे उत्तम स्वागत केले. मुनिवर्य, आम्हाला अश्वत्थाचे महात्म्य सांगा, अशी सर्व ऋषींना विनंती केली असता नारदमुनी म्हणाले, प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी मला अश्वत्थ महात्म्य सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य असते. त्याच्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा, फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ओंकार स्वरूप अश्वत्थाचे हे मूळ, उ म्हणजे बुंधा आणि म म्हणजे फळे, फुले होत. त्रयमूर्तींचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादश रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवतांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वत्थाचे महात्म्य अगाध शब्दातीत आहे. मग नारदमुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले. नारदमुनी म्हणाले, अश्वत्थ सेवा व्रताला गुरु, शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु, शुक्राचा अस्त असताना व चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपवासपूर्वक, शुचिर्भूतपणे या व्रताला सुरुवात करावी. रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांतीच्या दिवशी, संध्याकाळी, रिक्त तिथीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वणी काळी, व्यतिपात योग असताना वैधृती इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये. स्पर्श करणाऱ्याने सदैव शुचिर्भूत असावे. द्यूतकर्म सत्यभाषण करू नये. परनिंदा, वितंडवाद टाळावा. प्रातःकाळी सचैल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वत्थाखालची जमीन गोमयाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जलाने भरलेले 2 कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशांत गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षत पुष्पांनी करावी. पुण्याहवाचन करून आपल्या इष्टकामनेचा उच्चार करावा. मग कलशाने पाणी आणून अश्वत्थाला 7 वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुष सुक्त मंत्रांनी षोडशोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मीसहित नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवांना आवाहन करावे. मग अश्वत्थ नारायणाला वस्त्राने वेढे घालावेत. मग पुरुष सुक्त म्हणत मंदगतीने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे. प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रह्महत्यादी महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसार भय राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्रसंतान प्राप्त होते. शनिवारी अश्वत्थ वृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वत्थ वृक्षाखाली बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. 7.5चा त्रास होत नाही. अश्वत्थ वृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेदपठणाचे पुण्य मिळते.
जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याची 42 कुळे उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वत्थ वृक्ष तोडणे महापाप आहे. असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.